बाद झाली शिक्षा. अहो पण सावकार, सांगितलं ना बाद झाली शिक्षा. घरात रोज रोज तमाशा नकोय आणि पुढे एक शब्द नकोय मला. माझा विश्वास खरा ठरतोय. अहोंच्या मनात खोलवर अगदी थोडी का होईना पण माझ्यासाठी प्रेमाची ओल आहेच. तेवढंच पुरे आहे मला विठुराया. रमाई, मला ना काही गोष्टी कळतच नाहीत. म्हणजे बघ, दिगूने माणिकशी स्वतःहून पुढाकार घेऊन लग्न केलं, म्हणजे आपल्या मनासारखं केलं. पण आत्ता कुठे त्यांचा संसार स्थिर स्थावर होत असताना तू त्या अवलक्षणी सखूला घरात कशाला घेऊन आलीस? आणि तुझा आणि महाराजांचा असा हट्ट काय आहे की तिने याच घरात राहायला पाहिजे? अगं रमाई, दिगूला याचा किती ताप होतोय. गंगेकडे राहू दे ना आणि कामापुरतं ये म्हणावं. बाई 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 रमाई, अगं त्या सखूपेक्षा ते माणिक नावाचं रत्न म्हणजे दुर्मिळच आहे. अगं रमाई, कहर आहे ग ती. सुंदरता सोडली ना तर ती माठ आहे, माठ. अगं तिला पण आता सखूच दासी म्हणून कशाला हवी आहे? सुभेदार काही दुसरी दासी देऊ शकत नाहीत. पण नाही म्हणे सखूला जळवायचंय. अगं माठ, ती सखू आहे ना, आग आहे, आग. त्या माणिकच्या स्वप्नांचीच आहे ना राग करेल, राग. पण चल जाऊ दे, तिला एक काही कळतच नाही. पण रमाई तुला पण नाही कळत? मला तर बाई ना हे काही पटतच नाहीये मला. पण जाऊ दे, मला काय करायचंय? मी आपलं सांगायचं काम केलं. यमुने, रमाई, मी हे सगळं बोलतेय कारण ती सखू अगं माझ्या शंभूला नको ते शिकवतीये. आता मला एक सांग, हा सगळा तमाशा कशामुळे झाला? तर शंभूनी दोरी बांधली म्हणूनच ना. पण माणिकनी म्हटल्याप्रमाणे ही अक्कल कोणाची आहे? शंभूची तर नक्कीच नाहीये. ही अक्कल त्या सखूचीच आहे. वर ती सखू फाड फाड थोबाडीत मारतीये, पण तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर हसू आहे. रमाई, अगं कसं काय हे? आणि रमाई, हे सगळं तुला दिसत नाहीये का ग? यमुने, शांत हो, संयम ठेव. तुझ्यापेक्षा 20-25 पावसाळे मी जास्तच पाहिलेत. आणि हा एवढा डोलाराव उगाच नाही उभा केलाय मी. तुला बरेच प्रश्न पडले, बरोबर आहे. पण तुझ्या सगळ्या प्रश्नांची चोख उत्तरं माझ्याजवळ आहेत. वेळ येईल तेव्हा वेळ येऊ दे. सगळं चित्र स्पष्ट दिसेल. मग तुलाही कळेल मी जे काही केलंय ते आपल्या फायद्यासाठीच केलंय. तेव्हा तू जरा धीर धर आणि हा पोरकटपणा सोड. हा, भाऊजी, तुमच्या वहिनींवर रागवलात का? अहो असं नका रागवू. लक्ष्मणासारखा आहे की नाही दीर माझा? हो, असेल ना मी लक्ष्मणासारखा. तुम्ही सुद्धा सीतामाई आहात. पण दादा राम आहे का? नाही, कारण तो होता रामासारखा.
हो, म्हणून तर मी लक्ष्मण झालो ना. श्रीरामांसारखा एक पत्नी आणि सत्यवचनी होता दादा. तेव्हा त्याची सत्सद विवेक बुद्धी जागी होती ना. आणि आता माणूस इतका कसा बदलू शकतो? तसं नाही हो भाऊजी. हे सगळं वरवरून पांघरलेलं कातड आहे. आतून त्यांचं काळीच कोमलच आहे. अहो तुम्ही बघितलं नाहीत का? आज त्यांनी शिक्षा थांबवली कारण त्यांना त्रास सहन झाला नाही. वहिनी, तुमच्या शब्दात सुद्धा कौतुक दिसतंय हो. नाही, मी शिक्षा थांबवत होतो ते तुम्हाला नको होतं. आणि दादाने पार परिसीमा गाठल्यावर शिक्षा थांबवली तर तुम्हाला त्याचंच कौतुक वाटतंय. धन्यवाद. तुम्ही खरंच सीतामाई आहात. तुम्हाला माझा त्रास दिसतो. हो अगदी तसंच मला माझ्या आहोंचा त्रास दिसतो. आणि तुम्ही असं बोलताय कारण तुम्हाला तो त्रास दिसत नाही. माझा प्रत्येक अपमान मी आहोंच्या डोळ्यात पाहिलाय. आणि आता तर मला खात्री पटली, जे आपल्यावर जीवापाड प्रेम करतात ना तेच आपला टोकाचा राग सुद्धा करू शकतात. अहो पण वरवरचा माझे अहो मला नाही, त्यांना स्वतःलाच शिक्षा करतात. भाऊजी, पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल ओल आहे. माझ्या खरेपणाचा त्यांना विश्वास आहे. आणि तुम्ही बघा, एक ना एक दिवस तो व्यक्त केल्याशिवाय ते राहूच शकणार नाही. म्हणूनच तर मी एवढं सगळं सहन करू शकते. आणि तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका. हा सखू, अगं कुठे आहेस? बाहेर गुळ पाणी घेऊन जा. हो काकू आले. भाऊजी, तुमचा मला खूप आधार आहे. असेच भावासारखे पाठीशी खंबीर उभे राहा. जितके माझ्या तितकेच आहोंच्या. आलेच. पण वहिनी, दादा खरंच पुन्हा किती राम होईल? काय झालंय होय? अहो तेच ना. अहो मला काही सुचेच ना, म्हणून मी तुमच्याकडे आले. आता ना तुम्हीच काहीतरी करू शकता. असं म्हणजे खरंच काळजी करण्यासारखं नाहीये. आईने मला सुचवलं तशी आम्हाला बाहेर जाण्यासाठी संधी निर्माण केलेली दिसते.